तुम्ही दुधी मुठ्या तर खाल्ले असतील, पण कधी कोबीची मुठ्या खाल्ल्यात? तर आज तेच बनवायचं आहे. तर चला मग बनवूयात. तर सर्वात पहिले मी इथे नॉर्मल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडे तीळ, ओवा, जिरं, थोडंसं हळद, मसाला, आपले जे बेसिक मसाले असतात तेच टाकायचे असतात आणि थोडंसं तेल टाकलं आणि किसलेला कोबी टाकला. आता हे सर्व ना एकजीव करून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला जास्त मळायची गरज पडत नाही. तुम्हाला फक्त सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर ना असे लांब लांब पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत, जसं मी इथे व्हिडिओजमध्ये दाखवते. तर त्यानंतर हे असे गोळे करून ना असं खाली बघा एक चाळणी ठेवायची, त्याला तेल लावायचं आणि हे एकावर एक असे ठेवून द्यायचे आणि चांगली वाफेवर शिजून घ्यायचं. किती अर्धा तास लागतो किंवा 20 मिनटं ठीक आहेत. आणि मी एका साईडला मी इथे कढी पण बनवून घेतली, कारण ही मुठ्या ना जास्त कढीसोबत खाल्ले जातात. तुम्हाला कढीसोबत खायचं नसेल ना तर तुम्ही असेच ना त्याला तडका वगैरे देऊन ना चहासोबत खाऊ शकता. छोट्या भुकेसाठी तुम्ही संध्याकाळीसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही सकाळी पण डब्याला पण घेऊन जाऊ शकतात, कशासोबतही खाऊ शकतात. आणि हे ना चांगले असे उकळून ठेवले ना तर फ्रीजमध्ये पण 4-5 दिवस असे आरामात राहू शकतात. तर त्यामुळे तुम्ही असे बनवून पण ठेवू शकतात आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल ना तेव्हा खायला मग इझी पडतं. आणि इथे रेडी आहे. आता ह्या ना राजस्थानी डिश आहे, तर हा राजस्थानी डिश मला असं कधी कधी अधूनमधून बनवायला लागतो. तर मी नेहमी दुधी मुठ्या बनवते, पण ह्या वेळेला मी कोबीचे मुठ्या बनवलेल्या आहेत. आणि मी कसं दुधी मुठ्या बनवताना ना रात्रीचा भात असतो ना तो ॲड करते, पण ह्याच्यामध्ये ती पण ॲड करायची गरज नाही, इतके सॉफ्ट बनतात. तर चला मग बाय.